स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं वाडेकर्स इन्फो न्यूज मध्ये. आज आपण जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय गाजलेली निवडणूक ठरली. मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा असेल, भारतीय जनता पक्षाचे उद्योगपतींच्या संदर्भात केलेली पाठराखण असेल, किंवा मराठी अमराठी, गुजराती मराठी, मराठी हिंदू मराठी, गुजराती मराठी, हिंदू गुजराती मराठी, असे जे वेगवेगळे विषय मुंबईच्या राजकारणामध्ये आले आणि निवडणुकीमध्ये आले, हे विषय आज मी थोडक्यात निवडणुकीच्या निकालानंतर थोडक्यात हे सांगणार आहे की कोणत्या पक्षाने किती उमेदवार निवडून दिले, आणि तेही म्हणजे ते मराठी होते, गुजराती होते, उत्तर भारतीय होते, अमराठी भाषिक होते. या संदर्भात हा मी आज आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेला आहे. अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला त्याच्या खाली व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांचं अलायन्स होतं, म्हणजे शिंदे शिवसेना ज्यांना म्हणू आपण ते, आणि मनसे, त्याच्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट, आणि आपला काय म्हणू शरद पवार गट राष्ट्रवादी यांची त्यामध्ये युती होती. तर अशा प्रकारे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जो वलय फिरत राहिला, निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा फिरत राहिला, तो होता मराठी अमराठी किंवा उत्तर भारतीय किंवा गुजराती हा विषय. तर बघूया आज आपण की ह्या निवडणुकीमध्ये जे मराठी अमराठी करण्यात आलं, सर्वात जास्त जो प्रभाव होता तो कोणत्या पक्षामध्ये पडला. तर भारतीय जनता पक्षाचे एकूण 52 नगरसेवक हे मराठी भाषिक निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर 19 नगरसेवक हे गुजराती निवडून आलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. 13 नगरसेवक हे उत्तर भारतीय आहेत, आणि एक नगरसेवक हा काय म्हणू आपण मुस्लिम नगरसेवक आहे, व 4 नगरसेवक हे अभाषिक मराठी आहेत. असे एकूण 89 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. विचार करा, भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त गुजराती नगरसेवक दिलेले आहेत, हे विशेष. दुसरा मुद्दा, जी 2 नंबरला जी पार्टी निवडून आली ती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 58 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. कोणते? मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यांचे टोटल एकूण नगरसेवक आहेत 65. त्यापैकी 58 हे मराठी आहेत, आणि फक्त एक नगरसेवक हा गुजराती निवडून आलेला आहे. विचार करा, भाजपाच्या तुलनेत 19 आणि 1 म्हणजे तब्बल 18 जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. आणि यामध्ये विशेष म्हणजे उत्तर भारतीय एकही नगरसेवक निवडून आलेला नाही शिवसेनेचा, उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचा. यामध्ये 3 मुस्लिम नगरसेवक नक्कीच निवडून आले. त्यांच्यावर टीका केली, मुस्लिमांचे तुष्टीकरण करतात वगैरे वगैरे अशी. पण शिवसेनेचे 3च नगरसेवक हे मुस्लिम नगरसेवक आहेत, आणि 3 नगरसेवक जे आहेत ते अमराठी आहेत. असे एकूण 65 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. यानंतर आपण शिंदे गटाकडे, म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे ज्यांच्या 3 नंबरच्या सीट आल्या मुंबईमध्ये, त्यांचा विचार करू. शिवसेनेचे 24 नगरसेवक हे मराठी भाषिक आलेले आहेत. एक नगरसेवक त्यांचाही गुजराती निवडून आलेला आहे. एक नगरसेवक उत्तर भारतीय निवडून आलेला आहे. एक नगरसेवक मुस्लिम निवडून आलेला आहे, आणि 2 नगरसेवक हे त्यांचे अमराठी निवडून आलेले आहेत. असे एकूण 29 नगरसेवक हे शिंदे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. आणि आता त्या खालोखाल चौथा जो पक्ष आहे तो होता काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाचा विचार करू. काँग्रेस पक्षाचे एकूण नगरसेवक निवडून आलेले आहेत 24. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये अलायन्स होतं, आणि 24 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. त्याच्यातही फक्त 2 नगरसेवक हे गुजराती आहेत, विशेष म्हणजे, आणि 2 नगरसेवक हे उत्तर भारतीय आहेत. पण 14 नगरसेवक हे मुस्लिम नगरसेवक आहेत, आणि अभाषिक जो अमराठी भाषिक आहे
ते 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. असे एकूण 24 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. या दृष्टिकोनातून जर तुलनात्मक अभ्यास आपण जर केला तर भारतीय जनता पक्षाच्या 89 पैकी 19 नगरसेवक 18% नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे नुसते गुजराती निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मराठी नगरसेवकांची संख्या जास्त जरी असली तरी, म्हणजे तुलना जर केली आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट, तर फक्त एक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा गुजराती आहे, 19 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. मुस्लिमांचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाने कितीही उद्धव ठाकरे यांच्यावर मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याचा आरोप केलेला असला तरी सुद्धा 4 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे मुस्लिम आहे आणि 3 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे. आणि विशेष म्हणजे 24च जागा निवडून येऊन सुद्धा 2 मुस्लिम नगरसेवक हे शिंदे गटाचे आहेत. मग तुम्ही हे राजकारण कुठे चालतं? म्हणजे जनतेला दाखवायचं काही, बोलायचं काही, व्यक्त व्हायचं काही आणि मुळात करायचं काही, ही जी भूमिका आहे, ही भूमिका खरोखरच जनतेला पटते का? हा आजच्या काळाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हे होतं माझं मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात जातीय किंवा भाषिक किंवा उत्तर भारतीय या दरम्यानचं विश्लेषण. आपल्याला कसं वाटलं? आवडलं असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओ खाली कॉमेंट टाकायला विसरू नका. आणि वाडेकर्स इन्फो न्यूजच्या चॅनलला आपण जे प्रेम करतात त्याबद्दल आपला आभारी आहे.